अफलातून दर्जाची फलंदाजी आहे. गावठी उसारी संघाची गोलंदाजी सुद्धा तेवढीच भेदकतेने भरलेली आहे. पण एका बाजूला जासी संघ ना स्वार्थासाठी ना स्वतःसाठी ना नावासाठी, फक्त आम्ही खेळतो आमच्या गावासाठी असं जासी क्रिकेट आपण बोलूया मैदानामध्ये. तिथं गोलंदाज दाखल झालाय सोमनाथ मडवी. याचा पहिला चेंडू समोर असेल हेमंत भगत. यस, केम ऑनचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. पहिला चेंडू रिवर्स अटेंड करायचा होता, पण इथं आदित्य घरात गडबडला आणि याचा फायदा होतोय गावदेवी उसारी संघाला. पहिल्या चेंडूवर मिळतील लेग बाईस परिणामी 4 धावा. स्पर्धा आपण संपूर्ण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून कव्हर करणारे आमचे इंडिया क्रिक सचिनजी मुंडे, तेजसजी कोळी, कॅमेरामॅन हर्षल भगत आणि विकास कांबळे यांचं सुद्धा मी स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज आपण पाहतोय सोमनाथ मडवी फार चांगली गोलंदाजी करतोय, मात्र त्याला थोडी क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाही आहे. कारण पहिला चेंडू आपण पाहिलात लेग बाईस परिणाम मिळाल्या 4 धावा. सोमनाथ मडवी फार जुना आणि जाणता गोलंदाज आहे. जासी संघाचा या खंडोबा जासी संघाचा पाठीचा काणा म्हणून या गोलंदाजाला पाहिलं जात आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत फलंदाज हेमंत. यासाठी चेंडू यॉर्कर पद्धतीचे चेंडू फेकले जातात. सोमनाथ मडवी याच्यासाठीच ओळखला जातो. जासी संघाचा हा एक खोलवर पद्धतीचे चेंडू फेकण्याकरता माहीर असलेला गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जात आहे. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्यात, पण त्यानंतरचे कमबॅक कसं पाहायला मिळते पहा. सोमनाथ मडवीचे बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आले होते, पण यावेळचा फटका हेमंतचा लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. मिळतील 4 धावा. मोठा फटका हेमंतचा यावेळी प्रॉपर टायमिंग जुळलं जात आहे. मिड विकेट क्षेत्र क्लिअर करत असताना बॅक टू बॅक दुसरा चौकार. मैत्री बद्दल जेवढं बोलावं तेवढे शब्द कमी आहेत. आणि अशाच मैत्रीचं एक जिवंत उदाहरण म्हणजे भावेश घरत आणि साईश म्हात्रे यांची एक मैत्री. जसा साईश म्हात्रे गोलंदाजीसाठी दाखल होईल, विकेट हॅट्रिक जसा साईश म्हात्रे घेईल, तर त्याला रोख कॅश प्राइज भावेश घरत यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपये दिले जातील. विकेट हॅट्रिक साठी साईश म्हात्रे याला भावेश घरत यांच्याकडून 2000 रुपयाचे कॅश प्राइज. सोमनाथ मडवी पुन्हा एकदा दाखल. रिवर्स अटेंड करायचा होता. हेमंतचा फटका फसला गेलाय. मी म्हणेन क्षेत्ररक्षण फार चांगलं झालंय. विनीत चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. विनीतला विसरून चालणार नाही आहे. आपला तो दर्जाचा फलंदाज आहे, एक स्फोटक फलंदाज आहे. शेवटच्या चेंडू उतरून सुद्धा शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याची क्षमता विनीतकडे सुद्धा आहे. पहिला इथं डाव सावरला जातोय, जिथं फलंदाजी करत असताना प्रथमतः गावदेवी उसारी संघाच्या धावपटला धावा पाहायला मिळतात. बिनबाद 12 धावा. लावलेलं बक्षीस हे मी म्हणेन पैशा स्वरूपी बक्षीस नसून एक या खेळाडूकडून मी म्हणेन हा खेळाडू आखाती देशांमध्ये जावा ही त्यांची मी म्हणेन
प्रामाणिक इच्छा आहे. हा खेळाडू संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करून सुद्धा आलाय. बऱ्याच साऱ्या स्पर्धेमध्ये आपण या खेळाडूला पाहत असतो. अगदी लहान वयामध्ये स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी या खेळाडूंना गाजवून सोडलंय. पण आज यावेळी साईश मात्रेसाठी बक्षीस लागलंय. विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं बक्षीस. पण यावेळी साईश मात्रेच्या पहिल्या चेंडूला कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध सीमारेषा पलीकडे मिळतील 4 धावा. चौकार आलाय फलंदाज हरीश मुंडे. साईश मात्रेचा पुढील चेंडू हेमंत भगत नॉस्टे केलाय. पण यावेळी हरीश मुंडेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका पाहायला मिळाला. या चेंडू सुद्धा अडवला जातोय आणि या चेंडूवर मिळल्या जातात फक्त एकेरी धाव. साईश मात्रे एक वेगवान गोलंदाज आहे. रायगड विपक्ष ठाणे या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण रायगड मधून नेतृत्व करताना साईश मात्रेला पाहायला मिळाला. गावदेवी गावठाण संघामधून एक महाराष्ट्र भ्रमण करणारा हा साईश मात्रे या मैदानामध्ये अजून एक जर इतिहास सांगायचा झाला तर जासे प्रीमियर लीग ही स्पर्धा न विसरण्यासारखी आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणून मिस्टर JPL ही ओळख या साईश मात्रेची आहे. आणि त्याच्या चेंडूवर 2 चेंडूंवर 5 धावा आल्या. पुढील चेंडू रिवर्स अटेंड करायचा होता. यावेळी हेमंत भगतचा फटका सक्सेसफुल पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे चौकारा करता. एकवीस धावा धापटा लागल्या गेल्यात. या व्यासपीठावर मयूर पाटील मुंबई इंडियन्सचे फार मोठे सपोर्टर आहेत आणि याच मैदानामध्ये 6 चेंडूवर सलग 6 चौकार मयूर पाटील या फलंदाजाच्या नावावर हा रेकॉर्ड पाहायला मिळतोय. काल त्यांचेच मयूर पाटीलचे परममित्र गौरव रसाल चिर्ले यांनी सुद्धा 6 चेंडूवर 6 चौकार टाकीगावच्या मैदानामध्ये काल मारलेत. हा एक नवीन विक्रम पाहायला मिळतोय. इथं वळूया सामन्यामध्ये जिथं साईश मात्रेच्या 2 चेंडूवर 9 धावा आल्यात. हा सामना खरं तर अजून एक अष्टपैलू खेळाडू आणि एक नवीन डायनामिक खेळाडू करण महेश मोडी सुद्धा अनुभवतोय. त्याचं सुद्धा आपण स्वागत करूया. यावेळी चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून खेळून काढलाय. यावेळी हेमंतचा फटका सक्सेसफुल पाहायला मिळतोय. मिड विकेट क्षेत्र क्लिअर करत असताना आलेला हा दणदणीत बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आले. साईश मात्रे हा गोलंदाज जरी अष्टपैलू असला तरी समोर तेवढ्या ताकदीचा फलंदाज हेमंत भगत उर्फ शेतकरी या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू हेमंत शेतकरी पुन्हा एकदा रिवर्स अटेंड केला जातोय. साईश मात्रे या गोलंदाजावर आक्रमण केलं जात आहे आणि हेमंतच्या बॅटमधून आलेला हा सलग 3रा चौकार. सलग 3 चौकार पाहायला मिळाले हेमंत भगत या फलंदाजाच्या बॅटमधून. जिथं गावदेवी उसारली संघ प्रथमतः नाणेफेकी हरून फलंदाजी करतोय. धावपटला धावा लागल्या गेल्यात 29 धावा 29 रन्स. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचा होता पण यावेळचा चेंडू अचूकरित्या पाहायला मिळालाय. जिथं मयूर म्हात्रे आले चेंडू पकडला गेलाय आणि चेंडूवर मिळेल फक्त एकेरी धाव. एकेरी धावेनिशी 12 चेंडूचा खेळ झालाय आणि 12 चेंडूचा खेळ होत असताना धावपटलावर धावा लागल्या गेल्यात बिनबाद 30 धावा.
12 चेंडूंचा खेळ झालाय आणि प्रथमतः नाणेफेकी हारून गावदेवी उसारी या संघाच्या धावपटलावर धावा पाहायला मिळतात. बिनबाद 30 धावा. गोलंदाज दाखल झालेत सोमनाथ मडवी, ज्यानं पहिले षटक हाताळत असताना 12 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय सोमनाथ मडवी या गोलंदाजावर. तैनात असेल समोर हेमंत भगत, ज्याच्या बॅटमधून आपण सलग 3 चौकार पाहायला मिळाले. हेमंत भगत आपण पाहतोय. यावेळेचा चांगला चेंडू अचूकरित्या गोलंदाजी करतोय. हीच गोलंदाजी आता हवी आहे ती म्हणजे खंडोबा जासी संघाच्या खेळाडूंना. तीच गोलंदाजी सध्या सोमनाथ मडवी करतोय. नॉस्टॉक एंडला आपण पाहतोय हरीश मुंडे, ज्या खेळाडूला याच मैदानामध्ये मॅन ऑफ द सिरीजची LED टीव्ही मिळाली होती शिवशाही चषकामध्ये, आणि आज तो खेळाडू नॉस्टॉक एंडला आहे हरीश मुंडे. पण समोर आता हेमंत भगत. फटका चांगला आहे. मिड ऑफ क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढलाय, मात्र चांगले क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक कुणाल पाटील याचं कौतुक करायला हवं. फार चांगली गोलंदाजी करतोय कुणाल. सध्याच्या घडीला जासे गावा करता एक सामना अजूनही भावेश आठवतोय. भैरवनाथ उद्योग विपक्ष डिंगडॉंग जासी असा सामना झाला होता, जिथं 12 चेंडूमध्ये 24 धावांची गरज असताना या कुणाल पाटीलनं ते षटक फेकलं आणि फक्त 3 धावा दिल्या होत्या. आणि तिथून त्या डिंगडॉंग जासी संघाला विजयाच्या दिशेनं आणि विजय मिळवून देणारा हा गोलंदाज म्हणून कुणाल पाटील याच्याकडे पाहिलं जातंय. पुढील चेंडू सोमनाथ मडवी. रिव्हर्स अटेंड करायचा होता. क्षेत्ररक्षकानं हा चेंडू चांगला पकडलाय. विनीतचं कौतुक करायला हवं. यावेळी हा चेंडू पर मिळेल एकेरी धाव, आणि एकेरी धावेनिशी धापटा धावा लागल्या गेल्या 33 धावा. 33 रन्स 33 धावा. आज आमच्या सभेत सचिनजी गिरी आज जोडले गेलेत. राष्ट्रभाषेच्या भाषेतून हिंदी समालोचन त्यांचा मी भंगारपाटच्या मैदानामध्ये ऐकलं होतं, आणि संपूर्ण प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट अगदी त्याच्या समालोचनाच्या कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर पडली होती. आणि फार चांगले समालोचन सचिनजी गिरी यांचं आपण ऐकणार आहोत. पण यावेळचा हा चेंडू फुलटॉस होता. वाईडिश लॉंगमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू पडलाय नो मॅच लँड मध्ये, आणि चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पलीकडं चौकारा करता. सदोतीस धावा. बिनबाद हे फार महत्वाचं आहे. 37 धावा. एखादा फलंदाज जर बाद झाला तर जासी संघ पुन्हा एकदा कमबॅक करू शकतोय. खंडोबा जासी संघ. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय अचूक टप्प्यावर चेंडू फेकलाय. हा सामना पाहतात खरं तर आमचे परम मित्र खंडोबा जासी संघ म्हटल्यानंतर आम्ही सातत्याने त्यांचं नाव घेत असतो. आमचे परम मित्र विक्रांत म्हात्रे यांचं सुद्धा मी प्रथमतः स्वागत करतोय. खंडोबा जासी संघ आणि विक्रांत म्हात्रे हे फार जुनं नातं आहे. अगदी खंडोबा जासी संघासाठी सातत्यानं खेळणारा आमचा विक्रांत तर यावेळी मैदानाच्या बाहेरून या सामन्याचा आनंद लुटतोय. आणि यावेळी हा चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द स्टेडियम विथ फॅन्स. 6 रन्स. थ्री रन्स 43 धावा. धावा आपल्याला लागत असताना
18 चेंडूंचा खेळ झाला आणि 18 चेंडूंचा खेळ होत असताना धावपटला धाबा लागल्या गेल्यात. 43 धाबा गावदेवी उसारी संघाच्या बिनबाद 43 धाबा धावपटा लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा बक्षीस वाढलं जात आहे. साईश म्हात्रे या गोलंदाजाला विकेट हॅट्रिक घेतली तर भावेश घरत याच्याकडून 2,500चं कॅश प्राइज दिलं जाईल. 2,500चं कॅश प्राइज दिलं जात आहे. पण त्याकरता विकेट हॅट्रिक होणं फार महत्वाचं असेल. यावेळचा चेंडू फार चांगला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुद्धा होतोय पण या चेंडूवर मिळाली जाते 22 परिणामी एकेरी धावा आणि एकेरी धावेदिशी 44 धाबा धावपटलावर लागल्या गेल्यात. 44 धाबा धावपटा लागत असताना क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये आपण पाहतोय न्यू यंगस्टार क्रिकेट क्लब जासी व किंग ग्रुप जासी यांचे आपण हे आयोजन पाहतोय. आणि किंग ग्रुपच्या माध्यमातून सातत्यानं अनुपजी पाटील असतील, त्यानंतर म्हणजे संदीपजी ठाकूर असतील, यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीसाठी आले आणि या स्पर्धेचा आपण 3रा दिवस अनुभवतोय आणि 3ऱ्या दिवसातील हा दुसरा सामना चालू आहे. चांगला चेंडू फेकलाय साईश म्हात्रे. आतापर्यंत जर विचार केला या गोलंदाजाचे पहिल्या षटकामध्ये षटक फेकत असताना या गोलंदाजानं 18 धावा खर्च केल्या होत्या पण यावेळी पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय. विकेट हॅट्रिक साठी बक्षीस आहे. यस फलंदाज यावेळी मैदानातून बाहेर येत आहे. विकेट नंबर 1 बॅक टू पॅव्हलियन हरीश मुंडे यावेळी बाद होत आहेत. मेन पंच जे संदीपजी घरत आहेत त्यांनी हा इशारा द्यायचा लगेच कारण विकेट मिळाले मैदानामध्ये. बॅटची लिडिंग एज घेऊन यष्टीरक्षक भूषण म्हात्रे यांना आपण पाहतोय यांनी हा झेल टिपलाय. नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल झाले आहेत. यावेळचा फटका पुन्हा एकदा झेल उडालाय. झेल खाली साईश म्हात्रे बॅक टू बॅक दुसरा हादरा बसतोय गावदेवी उसारी संघाला आणि फलंदाज यावेळी होईल अरुण भगत झेलबाद. झटका जोराचा फटका साऱ्यांची बत्ती गुल. मिळवले साईश म्हात्रेंना. विकेट हॅट्रिक झाली तर 2,500चं कॅश प्राइज भावेश घरत यांच्या वतीने दिले जातील. न द्यायला काय झालं, कोरोना काळामध्ये केलेली ती कमाई आता यावेळी क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये उतरवत असताना पाहायला मिळतात. भावेश घरत कोरोना काळामध्ये जे त्यांनी कार्य घेतलं होतं खांद्यावर आणि ते अगदी जबाबदारीने पार पडलंय म्हणून त्यांना त्या काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून आम्ही ओळखतोय. यावेळी साईश म्हात्रेला हे बक्षीस मिळवण्याची नामी संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी 2,500चं कॅश प्राइज दिलं जाईल. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवल्यात. फलंदाज हरीश मुंडे आणि अरुण भगत याला प्रतिरस्ता दाखवलाय पण पुढील हा चेंडू असेल समोर असेल यावेळी फलंदाज हेमंत भगत. खूप मोठी मी म्हणेन विकेट आहे. पाहूया विकेट हॅट्रिक होईल का. पण यावेळी हा चेंडू रिव्हर्स अटेंड केला गेलाय. आदित्य घरत थोडा गडबडलाय. बॅकिंग चांगलं आहे मयूरचं. चेंडू अडवलाही गेलाय आणि या चेंडूवर मिळाल्या जातात 2 धाबा आणि 2 धाबीनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्यात. 46 धाबा 46 धाबा 46 धाबा धावपट्टा लागल्या गेल्यात आणि 46 धाबा उभारत असताना 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. पुढील चेंडू साईश म्हात्रे. यावेळचा चांगला फटका आहे. पुल केला जातोय आणि या चेंडू गेलाय थर्ड मॅनच्या दिशेला. ओव्हर द रोप मिल्टी या चेंडूवर 4 धाबा. साह्यानं अर्धशतक धापडा लागलं जातंय गावदेवी उसारी संघाचा. 50 धाबा धापडा लागले गेल्यात. मैदानामध्ये गोलंदाजी करतोय साईश म्हात्रे जो वैयक्तिक दुसरी षटक हाताळतोय. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये त्यांनी 7 धाबा खर्च केल्यात. यावेळचा हा चेंडू फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. पुन्हा एकदा आदित्य घरत
यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या चेंडूवर मिळाला जाईल एकेरी धाव आणि एकेरी धाबेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्यात 51 धावा. 24 चेंडूंचा खेळ झालाय आणि 24 चेंडूंचा खेळ होत असताना धावपट्टावर धावा लागल्या गेल्यात 51 धावा. 2 बाद 51 धावा गावदेवी उसारी संघ. जो सध्याच्या घडीला अपकमिंग मी म्हणेन एक चांगला स्टार गोलंदाज आहे जास्ती संघाचा. त्याला 5व्या क्रमांकावर इथं 5 रन केलं जात आहे. 5व्या क्रमांकावर कुणाल पाटील दाखल झालेत. आज आमच्या समेत सचिनजी गिरे आहेत. उद्या दीपकजी पाटील पलसपे. संपूर्ण आज या महाराष्ट्रभरामध्ये ज्या समालोचकाचा आवाज आपण ऐकत असतो दीपकजी पाटील उद्या या स्पर्धेकरता ऑफिशियल या इन्व्हिटेशन रायडू मंत्री यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत गेलाय. पुढील चेंडू कुणाल पाटील याचा हेमंत भगतसाठी. पण यावेळी हा चेंडू गुडलेट स्पॉइंटवर पडल्यानंतर गती मिश्रण पाहायला मिळतंय. अशी चेंडू वळण्याची क्षमता या कुणाल पाटीलकडे आहे हे सातत्याने आपण पाहतोय. फार चांगला लेदर क्रिकेट सुद्धा खेळलाय हा खेळाडू. अगदी जवळून क्रिकेटचा अभ्यास आहे या खेळाडूला. पुढील चेंडू कुणालचा. मात्र यावेळी हेमंत भगतचा हा फटका वाईडिश लॉंग ऑन मध्ये साईश मात्रे झेल खाली आहे. कुठल्या प्रकारची चुकी केली जाते आणि ज्या विकेटची गरज होती जासी संघाला तीच विकेट हेमंत भगत होतोय झेलबाद. गोलंदाजीमधून ज्यानं दुसऱ्या चेंडूवर पाहिलं चेंडू फेकला आणि बाद केला हेमंतला. ज्या 4 षटक हाताळत असताना सोमनाथ मडवीचे 2 षटक साईश मात्रेचे 2 षटक त्या गोलंदाजांना या फलंदाजांना अक्षरशः विध्वंस फलंदाजी केली होती. मात्र यावेळी मैदानामधून हे जसं वादळ हेमंत भगत हे बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा मैदानामध्ये वादळ येताना पाहायला मिळतंय. वळूया मैदानाकडे पुन्हा एकदा. यस खंडोबा जासई म्हटल्यानंतर सुनाद मात्रे आज खंडोबा जासईचे जुनी जाणते आणि एकदम लिजंड खेळाडू आहेत ते सुद्धा सुनादजी मात्रे. यावेळचा चेंडू हलक्याने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्यात 52 धावा 52 रन्स 52 धावा. ज्या धावा आल्या होत्या ना 2 षटकांमध्ये त्या धावा तर रोखण्यामध्ये कुणाल पाटीलचा खूप मोठा वाटा आहे. कारण हेमंत भगतसाठी जो चेंडू फेकला त्या जाळ्यामध्ये फसला हेमंत. पुढील चेंडू चांगला फटका आहे कव्हर आणि पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मयूर मात्रे त्या चेंडूला पकडण्याच्या आकांक्षेने त्या चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि चेंडूवर मिळाल्या जात आहेत 2 धावा आणि 2 धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्यात 54 धावा. चांगलं सिलेक्शन आहे. मयूर म्हात्रे काय प्रत्येक चेंडू पकडण्यासाठी अगदी जीवाची आकांताने धावतोय हे फार महत्त्वाचं आहे. कारण खंडोबा जास्ती संघ म्हटल्यानंतर मिलिंद म्हात्रे असेल मयूर म्हात्रे असेल माणिक शेठ म्हात्रे असतील यांची नावं अगदी जोडली जातात या खंडोबा जास्ती संघासमोर. पुन्हा एकदा काही खेळाडू घेऊन मैदानामध्ये जाऊया. चांगला चेंडू फेकतोय कुणाल पाटील बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहेत. शब्दच नाही आहेत या गोलंदाजाबद्दल. फार चांगले गोलंदाजी करतोय. 6 षटकांचे सामने आहेत. कदाचित या गोलंदाजाला 2 षटकं तरी हाताळायला द्यायला हवी होती असं प्रथमतः आमचा अंदाज आहे. पण यावेळी वेगळी रणनीती पाहायला मिळते. गोलंदाज कुणालचे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ज्याने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 3 धावा दिल्यात.
एकच सफलता बाद केली, ती सुद्धा हेमंत भगतला. मी म्हणेन या गावदी उसाली संघाचा पाठीचा काढा आणि एक जुना जाणता खेळाडूला बाद केलाय. चांगला चेंडू आहे यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये झेल उडालाय आणि झेल खाली मयूर मात्रे. जो झेल टिपणार नाही क्षेत्ररक्षक मयूर मात्रे, तो क्षेत्ररक्षक मयूर मात्रे कसला. यस डीजे. आणि त्यांच्या खरं तरी सुपुत्र आपल्याला पाहायला मिळाले कुणाल भास्कर पाटील आणि यांचे षटक फेकत असताना फक्त या कुणालनं धावा दिल्या 3 आणि फलंदाज बाद केले 2. एकदा कुणाल पाटीलसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. यस, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक करून दिले जासी संघाला. जिथं 4 षटकामध्ये जर विचार केला धावा आल्या होत्या 51 धावा आणि त्यानंतर कुणालनं गोलंदाजी करत असताना धावा दिल्या त्या म्हणजे 3. प्रमोद मडवी सर्वांचा लाडका शेरू मैदानामध्ये दाखल झाला आहे. फिरकीचा जादूगार आहे आणि मोक्याच्या वेळी बरेच सारे सामने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर जासी संघाला विजयी मिळवून देणारा हा गोलंदाज म्हणून प्रमोद मडवी याचं नाव आम्ही प्रामुख्याने घेत असतो. यावेळी शेरू मैदानामध्ये दाखल झाला आहे. पहिला चेंडू हाताळण्याकरता तर समोर असेल ऑन स्ट्राईकला फलंदाज राकेश भोईरसाठी. हा पहिला चेंडू रिव्हर्स अटेंड करायचा होता पण राकेश भोईर माफी असावी. ऑन स्ट्राईकला मुकेश भगत आहेत. 6व्या क्रमांकावर जे उतरलेत मुकेश भगत. रिव्हर्स अटेंड करायचा होता मुकेशला पण चेंडू फार चांगले फेकतोय गोलंदाज प्रमोद मडवी. सर्व खेळाडूंना काही ना काही टोपण नाव असतात आणि शेरू या नावानं ओळखणारा हा गोलंदाज म्हणून चांगली गोलंदाजी करतोय शेरू मैदानामध्ये. जासी संघ म्हणल्यानंतर सातत्याने आम्हाला आमच्या गुरुवारी आत्मारामजी म्हात्रे यांची सातत्याने आठवण येत असते. हे आम्ही समालोचन तोडकं मोडकं जे समालोचन आतापर्यंत जे करतोय ते सर्व समालोचन त्यांच्या माध्यमातून आम्ही शिकलो. पण यावेळचा चेंडू बराच वेळ हवेमध्ये दुसरा झेल टिपतोय साईश मात्रे आणि फलंदाज यावेळी झालाय झेलबाद. या सामन्याचा जर आपण आलेखाकडे जर प्रामुख्याने पाहायला गेलो ना सुनात तर साईश मात्रेनं जिथून 4थे षटक हाताळत असताना फक्त 7 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला. आणि तशीच सुरुवात 2 गडी बाद केले पण तशीच सुरुवात आता कुणाल पाटील सुद्धा केली आणि तशीच सुरुवात आता प्रमोद मडवी सुद्धा करतोय. सुरुवात करा तेव्हाच आपण मोठे होत असतो पण त्याकरता सुरुवात करणं हे फार महत्वाचं असतं. गोलंदाज शेरू पुन्हा एकदा दाखल झालाय. चेंडू टाकल्यानंतर यष्टीरक्षक सुद्धा फार चांगले चेंडू कलेक्ट करतोय. भूषण मात्रेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जासे टेनिस क्रिकेटमधील मी म्हणेन अष्टपैलू खेळाडू, एक मास्टर माइंड खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा भूषण मात्रे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. शेरूने 3 चेंडू फेकलेत. आतापर्यंत कुठल्याही प्रकारची धाव उसाली संघाला मिळाली नाही आहे. सुरुवातीच्या सत्रामध्ये सुनात असं वाटत होतं की गावदी उसाली संघ या मैदानामध्ये यावेळी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करायचा होता आणि फलंदाज दुसरी धाव घेत असताना होतोय धावा.
जे नॉस्ट्राईक इंडला आहेत आकाश भगत, तर ऑस्ट्रेलियाला असतील सौरभ भगत. चेंडू पडल्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सोमनाथच्या माध्यमातून. यावेळी धाव घेत असताना फलंदाज सौरभ भगत होतोय धावबाद. यस, ही निगेटिव्ह डिलिव्हरी आहे. अवंतर चेंडू आहे. मात्र धाव घेत असताना फलंदाज बाद देखील झालेत. 56 धाबा दापटा लागत असताना प्रमोद मडवी चांगली गोलंदाजी करतोय. खंडोबा जासे संघातून हा गोलंदाज शेवटचे षटक घेऊन आलाय. पहिले 2 षटकामध्ये आपण पाहायला गेलात तर सोमनाथ मडवी याला 12 धाबा आल्या होत्या. साईश मात्रेला 18 धाबा आल्या. त्यानंतर तिसरे षटक हाताळत असताना सोमनाथ मडवीनं 13 धावा खर्च केला. साईश मात्रेनं पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं या जासी संघाला. फक्त 8 धावा देत असताना या गोलंदाजानं 2 सफलता मिळवल्या. त्यानंतर कुणाल पाटीलचे षटक 3 धावा देत असताना 2 सफलता मिळवल्या. पुढील चेंडू शेरूचा यावेळी खेळून काढायचा होता, रिव्हर्स अटेंड करायचा होता, पण यावेळी चांगला चेंडू फेकलाय शेरूच्या माध्यमातून. या चेंडूवर लेग बाईस परिणाम मिळेल. एकेरी धाव शेवटचा चेंडू असेल. आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय संदीपजी घरत आणि स्क्वेअर लेग पंच आमचे सय्यन पाटील. न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब जासी म्हटलं तर सय्यन पाटील हे नाव अगदी आम्ही आदराने घेत असतो, कारण या खेळाडूच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये असा एक रेकॉर्ड आहे. सचिन, एका चेंडूमध्ये 13 धावा काढण्याचा विक्रम सय्यन पाटील जे स्क्वेअर लेग पंच आहेत त्यांनी हा केला होता. सामना होता राजनपाडच्या मैदानामध्ये. बेलपाडा विपक्ष जासी संघ आणि तेव्हा एका चेंडूमध्ये 13 धावांची गरज असताना सय्यन पाटीलने 13 धावा काढल्यात. पण यावेळचा चेंडू शेवटचा चेंडू शेरूचा चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आलाय. हा ही निगेटिव्ह डिलिव्हरी आहे. अवांतर चेंडू घोषित केला जातोय. स्वरित्या मिळेल्या एकेरी धावपट्टा धावा लागल्या गेल्यात 58 धावा. अजूनही शेवटचा एक चेंडू बाकी आहे. जितेंद्र मुंडे बाद झालेत. यावेळी 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानातून बाहेर येतोय, तर 10व्या क्रमांकावर फलंदाज दाखल होत आहेत संजय भगत. गावदी उसारी संघ जशी सुरुवात केली होती, मात्र ती प्रगती किंवा तो वेग त्यांना ठेवता आला नाही आहे, कारण याला एकमेव कारण आहे साईश मात्रे आणि त्यानंतर कुणाल पाटील ची गोलंदाजी. आणि यावेळी मात्र प्रमोद मोडी सुद्धा तशीच गोलंदाजी करतोय. 10 पटला धावा लागल्या गेल्यात 58 धावा. शेवटचा अजून एक चेंडू बाकी आहे, तो म्हणजे प्रमोद मडवी याचा शेवटचा चेंडू. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात प्रमोद मडवीनं. शेवटचा चेंडू प्रॉपर हिट झालाय मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे षटकारा करता. गावदेवी उसारली या संघानं फलंदाजी करत असताना 64 धाबा कुठल्या तर 65 धाबांचं आव्हान ठेवलंय खंडोबा जासी संघासमोर. तर या 65 धाबांचा पाठलाग कशा रीतीने होईल याचं धावतं वर्णन ऐकण्याकरता पुन्हा एकदा जाऊया हिंदीतील एक बुलंद आवाज सचिन गिरी, नवी मुंबई, वाशी.
बॅट्समन पाठवा प्लीज. थैंक यू सो मच वॉइस ऑफ उरन चिल्ले गाउटन, हम सभी के लाडके समालोचक विपुल पाटिल सर. उनका आवाज़ आपने सुना पहले इनिंग में और आने वाले दिन भी उनका आवाज़ आपको सुनने को मिलेगा. आप सभी का स्वागत एक बार फिर, नमस्कार. दोपहर के सत्र में न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब जासई व किंग्स ग्रुप जासई आयोजित जासई चषक 2021 में आप सभी का स्वागत है. आयोजक की भूमिका में अनूप पाटिल दादा, साथ ही साथ संदीप दादा ठाकुर. छह ओवर के मैच में पहले बैटिंग करते हुए टॉस हारकर गावदेवी उसरली की टीम ने स्कोर खड़ा किया है 64-64 रन और लक्ष्य है सामने वाली टीम यानी मेजबान टीम खंडोबा जासई टीम की अगर बात करें तो उनके लिए लक्ष्य रखा गया है टोटल 65-65 रन 6 ओवर के मैच में. नई गेंद के साथ देखना ओवर की शुरुआत कौन करेगा. शुरुआत से ही अगर इस पिच की बात करें, इस खूबसूरत ऐतिहासिक मैदान की अगर चर्चा करें, जासई का इस खूबसूरत मैदान की, हुतात्मा मैदान ये और प्रसिद्ध डे प्रतियोगिता हो चाहे नाइट प्रतियोगिता हो, किसी प्रकार की भी प्रतियोगिता हो, फेमस ऐतिहासिक मैदान. और इस ऐतिहासिक मैदान में रनों की बरसात हर बार होती है. रन बरसते इस मैदान पर. बल्लेबाजों का मोस्टली बोलबाला रहता है इस प्रतियोगिता में, चाहे कौन सा भी प्रतियोगिता हो. यस, बिल्कुल विपुल पाटिल सर यही कहते हुए कि ऐसा कोई भी जो लक्ष्य हो, जो गारंटी दे, जो कहा जा सके कि यस हाँ ये चीज नहीं हो पाएगा या हो जाएगा. एक रन बरसता वाला ग्राउंड है कैसे थे. ऐसे ग्राउंड जब भी चर्चित है, नाम निश्चित तौर पे इंटरनेशनल क्रिकेट में वानखेड़े स्टेडियम का याद आता है. जिस प्रकार का वानखेड़े स्टेडियम का मैदान है, वानखेड़े स्टेडियम में कई ऐसे रिकॉर्ड है. एक बार क्या हुआ था, आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2016 का मैच चल रहा था. वहां पर छोटा सा ग्राउंड है वानखेड़े, आप सभी को पता है. 2016 का वह साल था. वहां पर साउथ अफ्रीका टीम ने पहले बैटिंग किया, स्कोर खड़ा किया. वहां पर उन्होंने 237 और उसको चेस भी किया था इंग्लैंड की टीम ने. तो आप अंदाजा लगा सकते 20 ओवर के मैच में जब 237 रन चेस हो सकते तो छोटे ग्राउंड अगर हो तो रनों की बरसात होती है. सलामी जोड़ी आप देख सकते हैं खंडोबा जासई टीम की तरफ से प्रवीण घरत और दूसरे छोर पर भूषण मात्रे. पारी की शुरुआत करते नजर आएंगे चेस करने के लिए सलामी जोड़ी. और बॉलिंग मार्क पर नई गेंद के साथ सेकंड इनिंग में ओवर की शुरुआत करेंगे बॉलर जितेंद्र मुंडे. पहली गेंद क्या गेंद थी, तेज गति की गेंद, गति से बीट किया. नई गेंद के साथ मैं कहूंगा अच्छी शुरुआत. यहां पर ऑफ स्टंप के बाहर लाइन रखा है, एक ऑफ स्टंप की लाइन पकड़ के बॉलिंग की शुरुआत की है. शॉर्ट ऑफ वुड लेंथ पर गेंद थोड़ा सा पिच हुआ, उसके बाद गेंद लहराते हुए सीधा विकेट कीपर के हाथों में जाता हुआ. 65 का टारगेट, 65 लक्ष्य, 6 ओवर का मैच, 36 गेंदे 65 का लक्ष्य रखा है. टीम उसरली टीम ने इस बार कट किया है गैप में गेंद, डीप बैकवर्ड पॉइंट के रीजन में आता हुआ इस इनिंग का पहला चौका. एक बार फिर लाजवाब, ऐसा लगा मानो गेंद की लाइन में आकर खेला है स्ट्रोक. अंपायर सैम मात्रे सर का फैसला, ये गेंद जाता हुआ इस बीच वन बाउंस ओवर द फेंस, थर्ड मैन के रीजन में बैक टू बैक दूसरा चौका. क्या बात है. आप देख सकते हैं वीआईपी डाइस पे तमाम मेहमान हमारे बीच उपस्थित, खासतौर पे आयोजक की भूमिका में अनूप पाटिल सर, न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब जासई व किंग्स ग्रुप जासई आयोजित जासई चषक 2021 हम देखते हुए एक भव्य दिव्य लोक चर्चित प्रसिद्ध प्रतियोगिता आपके सामने जासई के ऐतिहासिक मैदान पर. 65 का टारगेट, लेकिन जवाब में जिस प्रकार का पीछा करती हुई टीम
खंडोबा जासई टीम सलामी जोड़ी आप देख सकते हैं मैदान के अंदर। नई गेंद के साथ अब तक अच्छी बल्लेबाजी की, मैं कहूंगा गति का इस्तेमाल किया, टाइमिंग पे ज़्यादा जोर दिया है वहाँ पर बल्लेबाज प्रवीण गरत ने। प्रवीण गरत एक नामचीन खिलाड़ी, एक लोक प्रसिद्ध खिलाड़ी है, एक पॉपुलर खिलाड़ी है, और जब जब खंडोबा जासई टीम अच्छा कार्य करती उसमें मुख्य योगदान रहता है एज ए ओपनर बल्लेबाज टीम प्रवीण गरत जो नाम है इस टीम के लिए। 5 ओवर में एक कारनामा किया, इतिहास में पन्नों में दर्ज हुआ है। 127 रन इस ओपनिंग जोड़ी ने बनाया है, ये भी एक बड़ा रिकॉर्ड है क्रिकेट जगत में। नॉट आउट रहे थे वहां पर, नाबाद पारी खेली थी वाकड़ी के मैदान पर। मैं बात कर रहा हूं प्रवीण गरत जो स्ट्राइक एंड पर है, आप देख सकते हैं दूसरे छोर पर भूषण मात्रे। टारगेट है 65 का, अब तक 4 गेंदें फेंकी गई। जितेंद्र मुंडे बॉलिंग करते हुए, एक युवा बॉलर, एक यंगस्टर बॉलर, और ये प्रतियोगिता जो नाम रखा गया है न्यू यंगस्टर क्रिकेट क्लब जासई व किंग्स ग्रुप जासई के माध्यम से। ऑफ स्टंप के बाहर इस बार गेंद की लाइन में आके कट करना चाहते थे, लेकिन कह सकते गेंदबाज ने थोड़ा सा चतुराई दिखाया, शरीर से थोड़ा सा दूर फेंका हुआ गेंद था। इस गेंद पे क्या होगा आपने देखा होगा, फुटबॉल खिलानी खड़े खड़े खेलने का प्रयास था, अवे फ्रॉम द बॉडी, और आता हुआ इस बीच डॉट बॉल। एक और रिकॉर्ड है कारनामा यहाँ पर बल्लेबाज प्रवीण गरत के नाम, 11 गेंदों में 11 सिक्स लगाया है आपने। कह सकते कि एक गेंद रह गया था ना तो 12 गेंदों पे 12 सिक्स का रिकॉर्ड होता है, एक कह सकते बड़ा कीर्तिमान इतिहास में जगत में होता। टॉप एज लगा है, इस बार गेंद गिरता हुआ शायद नो मैंस लैंड में, डीप एक्स्ट्रा कवर के रीजन में गेंद ट्रैवल होकर जाता हुआ लॉन्ग ऑफ के फील्डर गेंद तक पहुंचते हुए। तब तक प्रवीण गरत और भूषण मात्रे ने दौड़कर पूरे किए 2 रन। 2 रन के साथ यहाँ पर ओवर की समाप्ति होती हुई। पहले ओवर के खेल के बाद कुल स्कोर हुआ टोटल 10, जीतने के लिए यहाँ से रन बनाने अभी भी 55, आने वाली गेंदें होंगी 30। 11 के औसत से हर ओवर में रन बनाना है अगर इस मैच को अगर जीतना है खंडोबा जासई की टीम को। एक रोमांचक मैच, 2 बड़ी टीमें, एक तरफ गांव देवी उसरली तो दूसरी तरफ यहाँ पर खंडोबा जासई टीम मेजबान टीम घर के मैदान पर खेलती हुई। डीजे नेक्स्ट मैच खेला जाएगा तीसरे दिन का तीसरा मैच, वो मुकाबला खेला जाएगा टीम पहला मैच जो जीती थी कानोबा कुंडेवाल टीम। इस मैच में जो विजेता टीम होगा उनका मैच होगा कुंडेवाल टीम के साथ। कहीं ना कहीं संदीप वास्कर एंड टीम इस मैच में निगाहें रखेगी, इस मैच में उनका नज़र होगा, स्ट्रेंथ, कमजोरी, खासियत क्या है इन दोनों टीमों का, जरूर उसको परखने की कोशिश करेंगे विपुल सर। और नेक्स्ट मैच में एक नए स्ट्रैटेजी, एक नए रणनीति के साथ एक बार फिर कानोबा कुंडेवाल टीम उतरते नजर आएगी। स्ट्राइक पे है भूषण मात्रे, नए बॉलर हैं बॉलिंग मार्क पर। संजय भगत स्क्वायर ड्राइव किया है, गेंद गैप में, मैदान के बाहर भी अच्छी खासी ड्राइविंग कर लेते रोड पर, और मैदान के अंदर यहाँ पर शानदार स्क्वायर ड्राइव, क्या बात है। बैट्समैन भूषण मात्रे के बल्ले से चौका। करियर में मैन ऑफ द सीरीज का खिताब एज ए बाइक जीत चुके हैं बैट्समैन भूषण मात्रे, और उसका परफेक्ट नमूना मैदान के अंदर। बैकफुट पे जाके इस बार पुल किया है, गेंद जाता हुआ गैप में, आउटफील्ड वहां पर काफी तेज, गोली की रफ्तार से बाउंड्री लाइन की तरफ गेंद ट्रैवल होता हुआ, तब तक अच्छी फील्डिंग, रन्स बचाया अपने टीम के लिए टोटल 2 रन। 2 रन के साथ स्कोर बोर्ड बढ़ता हुआ आगे, बढ़ती का नाम जिंदगी, और टीम का स्कोर कार्ड बढ़ता हुआ जा पहुंचा 16-16 पर। इंडिया क्रिक के माध्यम से प्रतियोगिता लाइव टेलीकास्ट यूट्यूब पे किया जा रहा है। कह सकते हैं कि अंदाजा लगा सकते हैं लगभग 180 देशों से भी अधिक देशों में ये प्रतियोगिता लाइव यहाँ पर सीधा प्रसारण टेलीकास्ट किया जा रहा है इंडिया क्रिक के माध्यम से। तेजस कोहली, साथ ही साथ सचिन मुंडे एंड कंपनी टीम। ऑफ स्टंप के बाहर इस बार लाइन था, गेंदबाज संजय भगत बॉलिंग मार्क पर, एक अनुभवी एक्सपीरियंस खिलाड़ी। बात करें तो 40+ खिलाड़ी है, 40 वर्षीय खिलाड़ी है, लेकिन जो क्रिकेट का जो अनुभव है खासतौर पर टीम उसरली टीम की तरफ से कई वर्षों से क्रिकेट खेलते नजर आ रहे हैं, और अपने अच्छे खेल के माध्यम से एक बड़ा योगदान दे रहे हैं गांव देवी उसरली टीम को। एक बार फिर गेंद लेकर तैयार, राउंड द विकेट, बॉलर बैक टू ड्राइव, इस बार गेंद जाता हुआ डाउन द ग्राउंड लॉन्ग ऑन की रीजन में, पीछे फील्डर मौजूद वहां पर हेमंत, अच्छी फील्डिंग उनके माध्यम से 1 रन मिलता हुआ बैटिंग टीम के स्कोर कार्ड में। स्कोर कार्ड बढ़ता हुआ जा पहुंचा 17 रन। सेंसिबल क्रिकेट, समझदारी के साथ दोनों बल्लेबाज कैलकुलेटिंग क्रिकेट खेल रहे हैं। पता 65 को अगर स्कोर चेस करना है तो पहले विकेट की साझेदारी काफी इंपॉर्टेंट है। वेल बिगेन इज हाफ डन, यानी जो क्रिकेट में कहा जाता है शुरुआत आपकी जितनी अच्छी होगी आने वाला समय भी आपका उतना अच्छा होगा, उसी की कोशिश मैदान के अंदर।
बैटिंग टीम की तरफ से सिंगल बटोरने का प्रयास, इस बार भी गेंद को खेला है गैप में, लॉन्ग ऑन के रीजन में गेंद जाता हुआ लॉन्ग ऑन की तरफ, हेमंत वहां पर फील्डर मौजूद, केवल 1 रन संजय भगत की इस गेंद पर। कुल स्कोर बढ़ता हुआ बैटिंग टीम का जा पहुंचा है 18 रन बिना विकेट गवाए। भूषण मात्रे ऑन स्ट्राइक, दूसरे छोर पर आप देख सकते हैं प्रवीण घरत। एक ऐतिहासिक रिकॉर्ड इन दोनों खिलाड़ी के नाम। एक खिलाड़ी जो स्ट्राइक एंड पर है उनको मैन ऑफ द सीरीज के खिताब के लिए बाइक मिल चुका है उनके जीवन करियर में। दूसरी तरफ 11 गेंदों पे 11 सिक्स लगाने का कारनामा इस बार नजाकत, क्या बात है, इसे कहते हैं हल्की सी थी दरार, भैया रन मिलेगा इस बीच 4। बैटिंग टीम के लिए आता हुआ चौका, इस गेंद पर ताकत नहीं समझदारी और नजाकत दिखाया वहां पर भूषण मात्रे ने, उनके बल्ले से आता हुआ एक मच नीडेड बाउंड्री। डीजे पहले दिन से लगातार उनके माध्यम से सुनने को मिलता हुआ एक पॉपुलर डीजे साउंड सिस्टम आप देख सकते हैं जासई के। नेक्स्ट मैच, ये जो मौजूदा मैच चल रहा है दोस्तों, उस मैच में जो विजेता टीम होगी उनका मैच खेला जाएगा कानोबा कुंडेवाल के साथ। हेमंत भगत आए हैं बॉलिंग मार्क पर। तो जीतने के लिए यहां से अभी भी यहां पर 24 गेंदों में रन बनाने हैं 43। दोस्तों इसलिए क्रिकेट में कहते हैं हिम्मत ना खोना, भैया बहुत आगे जाना है। जिसने कहा था तुझसे नहीं होने वाला, उन सभी को और करके दिखाना है। 24 गेंदे 43 रन, स्ट्राइक एंड पर ओपनिंग जोड़ी अभी भी 10 विकेट हाथ में है। शॉट अच्छा जरूर है क्योंकि गैप में खेला हुआ स्ट्रोक था, अगर बल्ले के बीचों बीच लगता तो कहीं ना कहीं ये गेंद मिडल ऑफ बैट होकर शायद मैदान के बाहर जा सकता था। लेकिन फील्डिंग टीम के लिए मैं इतना कहूंगा, अंत भला तो सब भला। केवल 1 रन इस गेंद पर सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए अब गेंदें होंगी यहां से 23 रन बनाने हैं 42। 23 गेंदे 42 रन समीकरण। बॉलिंग मार्क पर यहां पर हेमंत आए हैं, टीम गांव देवी उसरली टीम की तरफ से। दाएं हाथ से ओवर द विकेट हेमंत, गति परिवर्तन बैक ऑफ द हैंड, और इसलिए कहते हैं स्लो गति फेंकने के लिए, नकल बॉल करने के लिए आपको अक्ल भी चाहिए क्रिकेट में, और वही देखने को मिलता हुआ। नकल बॉल की मैं आविष्कार में निश्चित तौर पे बताऊंगा किस खिलाड़ी ने नकल बॉल का आविष्कार किया था। आप सभी को याद होगा 2011 में जब आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप में मोहाली के मैदान पर माइकल हसी को आउट किया था जहीर खान ने, तब उस गेंद पर नकल बॉल की इस्तेमाल की थी। तो वहां से प्रसिद्ध हुआ आईपीएल में नकल बॉल, और अब टेनिस क्रिकेट में इस्तेमाल किया जाता है। बैकफुट पे आके इस बार पंच किया गेंद को, गेंद जाता हुआ इस बीच फ्लाई स्लीप की तरफ, फ्लाई स्लीप और गली के बीच में खेला हुआ स्ट्रोक था 1 रन। नाखुश वहां पर बॉलर हेमंत अपने फील्डर से, कहीं ना कहीं थोड़ा और अच्छी फील्डिंग की उम्मीद थी उनसे, लेकिन अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। इसे कहते हैं नाक के नीचे से 1 रन चुराना। क्रिकेट में जिस प्रकार कमेंट्री में कहा जाता है क्विक सिंगल, उस प्रकार का लिया हुआ रन। कॉम्बिनेशन आप देख सकते हैं, आंखों आंखों का तालमेल, घर के मैदान के बाहर भी कह सकते हैं कि दोनों की अच्छी दोस्ती है, अच्छी पार्टनरशिप है, और मैदान के अंदर भी उतनी अच्छी पार्टनरशिप साझेदारी नजर आती हुई। कुल स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा बैटिंग टीम का 24। अपर कट करने का प्रयास, मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद जाता हुआ शॉर्ट थर्ड मैन के रीजन में, तब तक 1 रन लेने से रोक नहीं पाएंगे। 1 रन मिलता हुआ बैटिंग टीम के खाते में। कुल स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा 25, 25 रन। चलिए स्कोरर 26 बोल रहे, एक स्कोरर 25 बोल रहे। यस 26 हुआ है, 2 कह सकते हैं, इसलिए 2 स्कोरर रखा गया है अनूप जी पाटिल की तरफ से, ताकि अगर एक स्कोरर से गलती हो तो दूसरा स्कोरर बैकअप हो। क्रिकेट में हर जगह बैकअप होता है दोस्तों, और यहाँ पर स्कोरिंग की भूमिका के लिए भी बैकअप हमारे अनूप जी पाटिल की तरफ से रखा गया है। पहले 2 ओवर में 22 रन था, पहले ओवर में 10 रन, दूसरे ओवर में 12 रन, कुल मिला के 2 ओवर के खेल के बाद 22, और इस ओवर में अब तक 4 रन आया, यानी 26। लाजवाब स्कोरिंग। स्लॉक स्वीप करने का प्रयास था, गेंद ठीक तरह से टाइम नहीं हुआ, गेंद जाता हुआ मिड विकेट के रीजन में, मिस फील्डिंग। जासई के मैदान में भैया इंडिया गेट नजर आता हुआ, दोनों पैरों के बीच में से गेंद निकल कर जाता हुआ मिड विकेट के रीजन में। बैकअप मौजूद, तो केवल मिलेगा यहाँ पर 2 रन। 2 के साथ कुल स्कोर बढ़ता हुआ बैटिंग टीम का जा पहुंचा है अब 28 पर। टीम का स्कोर 28 रन। बैटिंग करती हुई सलामी जोड़ी भूषण मात्रे और स्ट्राइक एंड पे प्रवीण भगत।
घरत, प्रवीण घरत, माफ करना। 37 रनों की आवश्यकता थी इस गेंद से पहले। प्रवीण घरत के बल्ले से आता हुआ सिंगल, अच्छी क्रिकेट, कैलकुलेटिंग क्रिकेट। ओवर की समाप्ति, तो 3 ओवर का खेल होता हुआ समाप्त। 3 ओवर के खेल के बाद कुल स्कोर हुआ यहाँ पर 29 और जीतने के लिए अब 36 रनों की आवश्यकता। आने वाली गेंदें होंगी 18, यानी हर ओवर में आप कह सकते हैं कि 12 के अवसर से रन बनाना इस मैच को जीतने के लिए कार्य मुश्किल है, लेकिन इसलिए कहते हैं क्रिकेट में दोस्तों, क्रिकेट अनुचितताओं का खेल है। क्रिकेट अनुचितताओं का खेल है और आज तक क्रिकेट में हर प्रिडिक्शन फेल है। ड्रिंक्स मैदान पे जाता हुआ अच्छे संगीत के साथ, एक सुरमधुर संगीत के साथ वापस आएंगे और देखेंगे 18 गेंदों में कौन सी टीम यहाँ पर इतिहास रचेगी इस मैदान के अंदर। आने वाला गेंद होगा 18 और रन बनाने हैं 36 रन। एक बार फिर आपके साथ शामिल होंगे डीजे। नमस्कार, स्वागत है आप सभी का एक बार फिर। मैच अब कैसे थे रोमांचक स्थिति पे आ पहुंचा है। मैच नंबर 2 आपके सामने चलता हुआ गांव देवी उसरली वर्सेस मुकाबला खंडोबा जासई के बीच। कह सकते कि सब लोकल खिलाड़ी यहाँ से खिलाड़ी सब पले बड़े और बड़े हुए। और क्या आज यहाँ पर एक इतिहास रच पाएगी टीम, जीत दर्ज कर पाएगी, पहली जीत दर्ज कर पाएगी टीम आज के इस प्रतियोगिता में। दोनों टीमों को है काफी आस, देखना यहाँ पर जीत के साथ कौन सी टीम रच पाएगी इतिहास। बॉलिंग मार्क पर चौथे ओवर में आए जितेंद्र मुंडे। पहली गेंद प्रवीण घरत के बल्ले से, गेंद जाता हुआ बाउंड्री लाइन की तरफ। क्या सुपरमैन बनकर वहां पर हेमंत ने गेंद को स्टॉप किया है। अंपायर का फैसला देखना क्या होता है। वहां पे दर्शक कुछ ना कुछ सिग्नल दे रहे। अंपायर का मानना है कि अंपायर जरूर वहां पर जायजा लेंगे। चलिए, अंपायर जो भी फैसला मैदान के बाहर से आप बताएं, अंदर से। यस, 4 रन बिल्कुल, लेकिन हेमंत की हिम्मत की दाद देनी होगी। विपुल सर, जबरदस्त एफर्ट वहां पर, 100% कमिटमेंट दिया वहां पर हेमंत ने, कोशिश जरूर की। भले ही आपको उसका रिजल्ट नहीं मिला हो, लेकिन काफी कुछ सीखने को मिला होगा यहाँ से। 18 गेंदें 36 की आवश्यकता थी। अब यहाँ से कह सकते हैं कि आने वाली गेंदें होंगी 17 रन बनाने हैं 32। बॉलिंग मार्क पर जितेंद्र मुंडे, ऑन स्ट्राइक बैट्समैन, सेट बैट्समैन प्रवीण। ओहो, इस बार बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास, बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी उस प्रकार का खेलने का कोशिश। स्ट्रोक इसे कहते हैं ब्लाइंडेड स्ट्रोक। नजर था नहीं इस बार पूरी तरह गेंद पर और बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास करे थे प्रवीण घरत, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं आता हुआ। इस बार डॉट बॉल। गेंदें होंगी अब यहां से 16, रन बनाने हैं टोटल 32। ऑन द राइज, बल्ले के बीचों बीच और मस्तक पर दस्तक, सुपर से ऊपर बैट्समैन प्रवीण घरत इज सेट ऑन फायर। मैदान पे उनका बल्ला मचाता हुआ हल्ला। क्या बैटिंग कर रहे हैं, वाह भाई वाह, कमाल कर रहे हैं डीजे। खतरे का बादल नहीं मंडरा रहा है, लेकिन कह सकते हैं फील्डिंग टीम के ऊपर यहाँ पर खतरे का बादल मंडरा रहा है, नो डाउट। अपर कट करने का प्रयास आप कह सकते हैं। शॉट ऑफ गुड लेंथ फेंकी हुई गेंद थी, पॉइंट के ऊपर से खेलने का प्रयास था, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं। इस बार अच्छा कमबैक। कह सकते हैं जिस प्रकार की अब तक लड़ाई चल रही, एक तेरी भैया है तो एक मेरी। पहली गेंद पर चौका, फिर डॉट बॉल, फिर एक सिक्सर, फिर एक डॉट बॉल, यानी तराजू की पाले की तरह ये मैच थोड़ा सा ऊपर नीचे होता हुआ नजर आ रहा है। ये खासियत है यहाँ पर जासई चषक 2021 की, कि हर एक गेंद पर एक नई कहानी रची जाएगी। इस बार भी गेंद जाता हुआ गैप में, मिस फील्डिंग, गेंद होता हुआ 1-2 का 4, फरार, 4 रन बैकवर्ड पॉइंट की रीजन में डीजे।
किसी को अगर भैया वीआईपी नंबर चाहिए तो आप जाके प्रवीण और हमारे स्कोरर से ले सकते हैं 40604। किसी वीआईपी नंबर से कम नंबर नहीं है जिस प्रकार का अब तक इस ओवर में स्कोर कार्ड में रन बने। जितेंद्र एक बार फिर राउंड द विकेट, बल्ले के बीचों बीच लॉन्ग ऑफ के ऊपर से लॉन्ग 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 सिक्सर। प्रवीण घरत इज सेट ऑन फायर। क्या बैटिंग करते हुए मैदान पर प्रवीण घरत, मानो अब जैसे मैदान पे मैच खेल नहीं रहे, गेंदबाजों के साथ खिलवाड़। दशक 2021 डीजे। अपील की है कॉट बिहाइंड की और उंगली खड़ा होता वहां पर संयम मात्रेसर का। बैट्समैन होंगे आउट, लेकिन जो अपना काम था वो कर जाते हुए मैदान के बाहर यहां पर बैट्समैन भूषण मात्रे। वेल प्ले भूषण। अब गेंदें होंगी 11 रन बनाने हैं 16। एंकरिंग वाला रोल अपनाना है। नंबर 3 पे बैटिंग करने उतरे नए बैट्समैन जयदीप मात्रे उप बंटी आए, लेकिन फिलहाल फील्डिंग टीम के लिए खतरे की घंटी है, क्योंकि एक छोर पर सेट बल्लेबाज प्रवीण घरत है जो सेट है बॉलिंग टीम को अपसेट कर रहे हैं अपने दमदार बैटिंग से। 11 गेंदे 16 रन, 11 गेंदे 16 रन। कमाल की माया भैया, कहीं धूप तो कहीं छाया। कमाल की माया, कहीं धूप तो कहीं छाया। एक तरफ खंडोबा जासई टीम मस्त और थोड़ी सी पस्त नजर आ रही उसरली टीम, लेकिन उसरली टीम को हल्के में नहीं ले सकते आप यहाँ से, क्योंकि जो हेमंत है यहाँ से निश्चित तौर पे अपना 100% एफर्ट देंगे। जज्बा दिखाएगी टीम, जुनून दिखाएगी, लड़ेगी, गिरेगी, उठेगी, लेकिन इतनी जल्दी हार नहीं मानेगी उसरली टीम। 11 गेंदे 16 रन। गति परिवर्तन गेंद, लेकिन उतनी समझदारी के साथ बंटी ने इस गेंद को खेला है। पॉइंट के रीजन में केवल 1 रन। समीकरण बदलता हुआ, स्कोर कार्ड बदलता हुआ, मैच का रंग और रूप बदलता हुआ। अब गेंदें होंगी 10 रन बनाने हैं टोटल 15। 10 गेंदे 15 रन। व्हाट अ मैच। सोमवार का दिन, पहला दिन इस महीने का, और डे 3 आपके सामने, मैच नंबर 2 आपके सामने चलता हुआ। जासई चषक 2021 एजो की भूमिका में संदीप दादा ठाकुर और अनूप जी पाटिल। बैकफुट पे जाकर इस बार शॉट को खेला है, पीछे कोई फील्डर नहीं। इस बार गेंद यहां पर सीमा पार, 4 रन। रनों की आवश्यकता उनके अर्धशतक के लिए और टीम को जीतने के लिए 11 की आवश्यकता, यानी मुमकिन है अर्धशतक और जीत दोनों ही। स्क्वायर कैट, हल्का सा मिला रूम, उस गेंद पे मचाया धूम। गेंद जाता हुआ गैप में और प्रवीण घरत जा पहुंचे हैं 4-4-44 पर। डीजे यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं। रन। यहां पर अगर इस मैच में कमबैक करना है, उसरली टीम को वापसी करना है, तो जो सेट बल्लेबाज है प्रवीण घरत, इनको आउट करना होगा, अन्यथा ये मैच हाथ से फिसलता हुआ नजर आएगा। और कहीं ना कहीं जीत की खुशबू नजर आ रही है यहाँ पर कांडोबा जासई टीम के लिए और उनके समर्थक, उनके सपोर्टर, उनके फैंस के लिए। इस बीच 1 रन अब जा पहुंचे प्रवीण घरत 45 रन पर। मेरे साथी स्कोरर, इनका नाम भावेश घरत जी, बताते हुए कि ये वही बल्लेबाज है जिन्होंने 11 गेंदों पे 11 सिक्स लगाया था। ये इस तरह के आंकड़े जब होते हैं ना इतिहास में, वही इंसान याद रखता है जो बहुत बड़ा फैन होता है किसी खिलाड़ी का, उसमें से हमारे भावेश घरत।
इस बार शॉट अच्छा, गेंद जाता हुआ डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ। भावेश ग्रंथ एक अच्छे खिलाड़ी है नो डाउट, लेकिन कहीं ना कहीं एक अच्छे खिलाड़ी का एक और अच्छा खिलाड़ी बहुत अच्छा फैन होता है जिनकी बैटिंग देखना काफी पसंद होता है, और भावेश को प्रवीण ग्रंथ की बैटिंग काफी अच्छी लगती है नो डाउट। चलिए ओवर होता हुआ समाप्त। 5 ओवर के खेल के बाद कुल स्कोर हुआ टीम का टोटल अब तक 60, यानी जीतने के लिए केवल 5 रनों की आवश्यकता, आने वाली गेंदें होंगी 6। मैं पिछले मैच में भी चर्चा कर रहा था, भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर। कुंडवाल टीम आइए कप्तान समाधान वास्कर, टॉस के लिए स्टेज पर आना है। जैसे ये मैच समाप्त होगा विजेता टीम में कैप्टन स्टेज की तरफ आएंगे, आपके साथ टॉस किया जाएगा नेक्स्ट मैच का। तो मैं बात कर रहा था भारत रत्न गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंदुलकर, शतकों के शतक जिस खिलाड़ी ने ठोका था, उन्होंने एक ऐतिहासिक कारनामा किया था दोस्तों। हम सभी को पता है उन्होंने 100 शतक लगाए, लेकिन बॉलिंग में भी ऐसे कारनामा उन्होंने किया है। साउथ अफ्रीका पहली टीम, ऑस्ट्रेलिया दूसरी टीम, 2 ऐसी टीम है 6 गेंदों पे 2 रन डिफेंड किया था अपने इतिहास में सचिन तेंदुलकर ने भारतीय टीम के लिए। तब वहां पर भारतीय टीम ने जीत दर्ज किया था और वहां पर तिरंगा लहराया था देश के बाहर जाकर। 6 गेंदों पे वहां पर 2 रनों की आवश्यकता थी। जासई के इस हुतात्मा मैदान के अंदर 6 गेंदों पे 5 की आवश्यकता है। बॉलिंग मार्क पर बॉलर हरीश मुंडे, लेकिन उसकी आवश्यकता नहीं, क्योंकि बंटी ने एक स्टाइलिश स्ट्रोक के साथ इस मैच को बड़े आसानी से समाप्त किया है। अभिनंदन टीम खांडोबा जासाई, ढेर सारी शुभकामनाएं। हार्ड लक बैड लक टीम, मैं कहूंगा यहां पर उसली टीम। चलिए लाइन अप करके मैदान के बाहर आना, दोनों टीम को हैंडशेक करना है, जो क्रिकेट का जो मर्यादा है, स्पोर्ट्समैन स्पिरिट है, जाशी चषक 2021 में आपको दोहराना है, करके दिखाना है। और मैं दोनों टीमों से विनती करूंगा लाइन अप करके हैंडशेक करना है और वेल प्ले कहना है सभी को। मंच पर आप देख सकते हैं संदीप दादा ठाकुर आयोजक की भूमिका में, अनूप दादा पाटिल। टॉस के लिए आना है, मैन ऑफ द मैच इस मैच की